नमस्कार. जावेद तमोळी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. खरं तर शिक्षक भरती आणि त्या संदर्भात महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपण या ठिकाणी माहिती देत असतो. आज एका महत्त्वाच्या विषयावर आपण व्हिडिओ बनवत आहे. खरं तर आपल्याला कल्पना आहे, मागच्या वेळेला कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये रिक्त जागा किती आहेत या संदर्भात प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेणकर मॅडम यांचा सविस्तर आपण बाईट लावलेला होता. या ठिकाणी आता सविस्तरपणाने नेमक्या कोणत्या माध्यमाच्या किती जागा आहेत कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये त्या संदर्भात आपण सविस्तर सांगणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खरं तर याच्यामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदामध्ये आपल्याला कल्पना आहे की विस्तार अधिकारी श्रेणी 2 या साधारण 15 जागा ज्या आहेत त्या रिक्त आहेत. त्याच पद्धतीनं विस्तार अधिकारी श्रेणी 3 या एकूण 16 जागा रिक्त आहेत. आता याच्यामध्ये केंद्रप्रमुख जी पदं आहेत त्या केंद्रप्रमुख पदासंदर्भात पदोन्नतीनं जी केंद्रप्रमुख पदं भरली जाणार आहेत कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये ती एकूण 59 पदं जी आहेत ती भरली जाणार आहेत. आणि केंद्रप्रमुख पदोन्नती उर्दू माध्यमाची जी काही केंद्रप्रमुख पदं आहेत ती साधारण आपल्याला एकच जे आहे ते पद भरलं जाणार आहे केंद्रप्रमुख उर्दू माध्यमचं. आणि केंद्रप्रमुख जी भरती परीक्षा झालेली आहे सरळ सेवेच्या माध्यमातून तर ती एकूण 84 पदं जी आहेत ती भरली जाणार आहेत. आता याचा फायदा असा होणार आहे की केंद्रप्रमुख जी पदं भरली जातील ती पदोन्नतीने असतील किंवा सरळ सेवेच्या माध्यमातून असतील. ती पदं भरल्यानंतर जी शिक्षकांची पदं आहेत ती रिक्त होणार आहेत. त्याचा फायदा या ठिकाणी निश्चितपणानं होणार आहे. या ठिकाणी केंद्रप्रमुख सरळ सेवेच्या माध्यमातून जी उर्दू माध्यमाची जी पदं भरली जाणार आहेत ती सुद्धा एक, म्हणजे एकूण पदोन्नतीने 1 आणि सरळ सेवेच्या माध्यमातून 1 अशी उर्दू माध्यमाचे 2च केंद्रप्रमुखची पदं जी आहेत ती भरली जाणार आहेत. आणि शिक्षकांची पदं उर्दू माध्यमाची तशीही 7 जी आहेत ती पदं अतिरिक्त आहेत. त्यामुळं त्यातले ही 2 पदं जरी गेली तरीसुद्धा उर्दू माध्यमाच्या ज्या जागा आहेत त्या अतिरिक्त आहेत. त्यामुळे उर्दू माध्यमाच्या जागा या सध्या तरी कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये उपलब्ध नाही आहेत. मुख्याध्यापक जी पदं आहेत प्राथमिकची ती साधारणतः 106 पदं जी आहेत ती भरली जाणार आहेत. आणि या ठिकाणी जी उर्दू माध्यमाची जी मुख्याध्यापकाची पदं आहेत ती 0 भरली जाणार आहेत. इतर माध्यमाच्या बाबतीत जर बघितलं माध्यमिकची जर आपण मुख्याध्यापक पदं जर बघितली तर त्या ठिकाणी सुद्धा एकच पद भरलं जाणार आहे. आता यामध्ये सर्वात महत्त्वाच्या ज्या जागा आहेत प्राथमिक शिक्षकाच्या त्या एकूण रिक्त जागा जर बघितल्या 732 जागा ज्या आहेत त्या रिक्त आहेत. आणि मग इतर ज्या केंद्रप्रमुख पदोन्नती असतील आणि सरळ सेवेच्या माध्यमातून जी जागा भरल्या जाणार आहेत त्याची पदंसुद्धा या प्राथमिक शिक्षकामधून काही वेळेला त्या जागा ज्या आहेत त्या वाढू शकतात. तर मागच्या वेळेला आपल्याला कल्पना आहे की मागच्या वेळेला प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेणकर यांनी आपल्याला साधारण 1000च्या आसपास जागा असतील असं सांगितलं. आणि जर पदोन्नत्या झाल्या तर त्या ठिकाणी काही जागा उपलब्ध होतील अशा पद्धतीने माहिती दिलेली आहे. त्याच पद्धतीनं सहाय्यक शिक्षक माध्यमिकच्या ज्या जागा आहेत त्या साधारण 7 जागा ज्या आहेत त्या रिक्त आहेत. आणि अशा पद्धतीच्या एकूण जवळजवळ 1031 जागा ज्या आहेत ते एकूण सध्या तरी दिसत आहेत. मात्र या ठिकाणी पदोन्नती असतील आणि इतर ज्या गोष्टी होतील त्याच्यातून किमान या 732 जागांमध्ये काही जागांची वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये अशा पद्धतीनं सध्या तरी आपल्याला रिक्त जागांची माहिती दिसतीये. आणि उर्दू माध्यमाच्या जे काही पदवीधर शिक्षक अतिरिक्त आहेत त्यांचंही समायोजन त्या ठिकाणी होणार आहे. इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा आपल्याला कल्पना आहे की सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल त्या ठिकाणी शिक्षकांची संख्या अतिरिक्त आहे. त्यांचं समायोजनाचं काम जे आहे ते सुरू आहे. पदवीधर जे शिक्षक भाषा आणि समाजशास्त्राचे शिक्षक अतिरिक्त आहेत त्यांचं समायोजन हे उपशिक्षक या पदावर होणार आहे. त्यामुळं अनेक जिल्हा परिषदांमध्ये पदवीधरच्या ज्या जागा आहेत त्या नाही आहेत. काही ठिकाणी अतिरिक्त आहेत, काही ठिकाणी रिक्त आहेत. मात्र मॅथ्स सायन्सच्या ज्या जागा आहेत त्या निश्चितपणाने त्या ठिकाणी रिक्त असणार आहेत. या संदर्भात तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.